नमस्कार. मी वैद्य प्रीती मंगेश देशमुख, MD आयुर्वेद पुणे. माझ्या प्रणव आयुर्वेद क्लिनिकमध्ये वेगवेगळ्या आजारांवर ट्रीटमेंट दिली जाते. तसेच मी गर्भसंस्कार वर्गही घेत असते. प्रत्येक महिन्याला साधारणतः 4 गर्भसंस्काराचे काउन्सिलिंग सेशन्स घेतले जातात. प्रत्येक महिन्याला प्रत्येक त्रैमासिकमध्ये व संपूर्ण अवस्थेत कुठल्या कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचायची याची माहितीही मी माझ्या गर्भसंस्कार करणाऱ्या जोडप्यांना सांगत असते व तसेच माझ्याकडे असणाऱ्या पुस्तकांचा साठाही त्यांना देत असते. पण गर्भिणी अवस्थेत एखादे पुस्तक बसून वाचून काढणं किंवा वेळेअभावी तसेच तिच्या पार्टनरलाही जर वेळ नसेल किंवा बसून वाचून दाखवणं शक्य नसेल तर अशा वेळी जर ते पुस्तक ऑडिओ किंवा व्हिडिओ फॉर्ममध्ये किंवा जर कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये अवेलेबल असेल तर नक्कीच सोयीस्कर ठरतं. तर त्याच दृष्टिकोनातून मी घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती बालसंगोपनावर मौलिक मार्गदर्शन करणारे डॉक्टर ह.व्ही. सरदेसाई यांचे पुस्तक तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आपण पूर्वीच्या व्हिडिओ क्लिपिंग्समध्ये लेखकाविषयी व पुस्तकाची माहिती, पहिला अध्याय तुमच्या घरातही ज्ञानेश्वर जन्मू शकेल, दुसरा अध्याय आई मुलाचे नाते, तिसरा अध्याय किती पारदर्शक हा खेळ, चौथा अध्याय मूल पहावे वाढवून हे बघितलेले आहेत. आज आपण 5वा अध्याय मूल माणसात येते हे बघणार आहोत. पाश्चिमात्य देशांमध्ये सुरू झालेल्या स्त्री विमोचन चळवळीला उद्देशून किंवा खरे म्हणजे या चळवळीच्या शिंडामधले वारे काढून घेण्याकरता पाश्चिमात्य पुरुष संघटना नवे नवे उपक्रम करताना दिसतात. यातला एक प्रकार म्हणजे निवडक, थोर, कर्तृत्ववान पुरुषांची चरित्रे चित्रवाणीवर प्रकाशित करावायची. चित्रकार, संगीतकार, सेनानी, ग्रंथकार, कवी, तत्वज्ञ, शिल्पज्ञ, शस्त्रक्रियातज्ञ अशा त्रिखंडी कीर्ती पुरुषांचे नाम संकीर्तन करावायचे आणि मध्येच प्रश्न करायचा की यांची बरोबरी स्त्रिया करू शकतात काय? उद्देश हा की स्त्री जातीने खजील व्हावं आणि पुरुष वर्गाशी बरोबरी करण्याचा छंद सोडून द्यावा. वास्तविक हे प्रश्न वाटतात तेवढे बिनतोड नाहीत. कारण ज्यांची वेचक उदाहरणे घेऊन अशी सचित्र नाम संकीर्तने घडतात त्यांच्या कार्यकर्तृत्वाशी त्याच वर्गातले इतर पुरुष तरी कोठे बरोबरी करू शकतात? बाजीराव, कालिदास, रवी वर्मा, गौतम बुद्ध, महात्मा गांधी युगायुगातून एखादेच जन्माला येतात. परंतु अशी चित्रवाणी पाहत असताना एका स्त्रीने दिलेला उत्स्फूर्त जवाब जेवढा मार्मिक तेवढाच अर्थपूर्ण वाटण्याजोगा आहे. ती म्हणाली, स्त्रियांनाही असे कर्तृत्व सहज करून दाखवता आले असते, पण मोठीच अडचण असते. ती म्हणजे पुरुषांना असतात तशा स्त्रियांना मन मानेल तशा राबवायला बायका असत नाहीत. आमची मुलं हेच आमच्या जिवंत प्रतिभेचं प्रज्ञेचं लेणं असतं. ती लेणीच आम्ही लहानाची मोठी करत असतो. जन्मदातीने हे काम निसर्गानं पुरुष वर्गाकडे दिलं असतं तर केवळ गर्व बहाण्याकरता सुद्धा त्यानं कर्तृत्वाची अन्य क्षेत्र शोधण्याचा खटाटोप केलाच नसता. केवळ चतुर संभाषणाची मौज म्हणून हे उत्तर नजरेआड करण्याजोगे खचितच नाही. घरात एक मूल वाढवायचे म्हणजे किती यातना, केवढे परिश्रम, अर्थात पराकाष्ठेचा आनंदही असतात याची कल्पना वरवर पाहणाऱ्यांना येत नाही. बाळ जन्मल्या क्षणापासून त्याच्या खस्ता खाव्या लागतात. आता तर शरीरशास्त्रज्ञ, बालमानसशास्त्रज्ञ यांनी संगोपन, संवर्धन हा एक नितांत महत्वाचा विषय बनवला आहे. शेकडो हजारो प्रयोग करून बाल संवर्धनाचे आदर्श आखून देण्यात आले आहेत. एक काळ असा होता की बाळाचे शरीर संगोपन केले की काम संपत होते. बाळ शाळेत जाईल, शिकेल, शहाणं होईल या भरवशावर राहता येत होते. पण आज शास्त्र सांगते की
माता हीच बाळाची शिक्षिका, घर हीच त्याची शाळा. कारण शाळेत पाऊल टाकण्यापूर्वीच म्हणजे 5-6 वर्षातच मुलाचा मेंदू तिपटीने वाढतो. जन्मापूर्वीच त्याच्या मेंदूमध्ये 10 ते 12 महापद्मे एवढा प्रचंड संख्येने पेशींची वाढ होऊन चुकलेली असते. या पेशींचे परस्पर संबंध जुळण्याचे कार्य काय ते बाकी राहिलेले असते आणि तेच बालपणात येणाऱ्या बाह्य जगाच्या संबंधांनी पूर्ण व्हावयाचे असते. या बालपणात जसजसे इंद्रियजन्य अनुभव बाळाला येतील तसतशी त्या मेंदूची वाढ होणार आणि तो बुद्धिमान होणार किंवा मागासलेला राहणार. अशा अनुभवांच्या सर्वकष विविधतेवर त्याची मानसिक प्रगती किंवा परागती अवलंबून राहणार. या काळात केवळ उपजत शरीरधर्म आचरणाऱ्या एका हाडामांसांच्या लोळ्यागोळ्याचे तर्कशुद्ध आचार विचार करू शकणाऱ्या संस्कारयुक्त मानवामध्ये रूपांतर घडायचे असते. खरे तर ते परिश्रमपूर्वक घडवायचे असते. तंतुवाद्याला जेवढ्या तारा ताफा अधिक तेवढे अधिक सुरेल ते बनतात. परोपरीचा मनोहर स्वरविलास करू शकते म्हणतात. मेंदूचे तसेच आहे. या बालवयात इंद्रियजन्य अनुभवांची जेवढी जोड मिळेल तेवढा तो मेंदू, ते मन अधिक प्रज्ञावंत, अधिक कल्पक, अधिक संस्कारक्षम बनते. व्यवहारी भाषेत बोलायचे तर या काळात या बँकेत जेवढा भरणा होईल त्या मानानेच पुढचे त्यातून कर्तृत्व क्षमतेची उचल करता येईल. संस्कार म्हणजे या काळामध्ये काय असतात तर डोळ्यांनी विविध गोष्टी पाहणे, कानांनी हर प्रकारचे आवाज ऐकणे, हातांनी वस्तू हाताळून त्यांच्या स्पर्शाचा अनुभव घेणे, काही प्रमाणात चवी घेणे आणि त्याच प्रमाणात स्वाद किंवा चव किंवा संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवणे. प्रत्यक्ष घडते असे की मूल जास्तीत जास्त वेळ पाळण्यात झोपवले जाते, उताने किंवा पालथे. जणू दक्षता घेतली जाते की त्याच्या दृष्टीस काहीच पडू नये. बाळ एक वार आढ्याकडे तरी पाहणार किंवा पोटावर झोपले असेल तर मान उचलता येईल तेवढाच त्याच्या दृष्टीचा पल्ला राहणार. पाळणा सुद्धा अगदी बंदिस्त. बाळ या कारावासामध्ये आनंदाने राहिला, त्याने किरकिर केली नाही तर बाळ गुणाचा, तसे शिफारस पत्र त्याला मिळायचे. नाही पेक्षा प्रेमळपणेच, परंतु काय कहर आहे, काय कटकट आहे म्हणून त्याची संभावना व्हायची. बाळ बसू लागला की त्याची रवानगी समृद्ध घरांमध्ये मोठमोठ्या बैठ्या पाळण्यात. हा पाळणा म्हणजे एक प्रकारचा नक्षीदार कोंडावलास. त्या चौकोनात त्याने फिरायचे. खेळण्यांची फेकाफेक करायची. का तर वडील माणसांना बाळाकडे विशेष लक्षणं देण्याचे स्वातंत्र्य, हवे ते स्वातंत्र्य मिळते, पण बाळ हालचालींचे, नव्या नव्या वस्तू निरखण्या पारखण्याचे स्वातंत्र्य गमावून बसते. त्याच्या मेंदूच्या वाढीला अक्षम्य मर्यादा निर्माण होतात. बाल संवर्धनशास्त्र मर्यादित होते तोपर्यंत हे सर्व अपरिहार्य होते. मुलाला धारण, पोषण, संरक्षण आणि विश्रांती याखेरीज अन्य कशाची गरजच असत नाही. कारण भोवतालच्या जगाचा अनुभव साठविण्याची त्याची पात्रताच असत नाही, असे बालमानसशास्त्रज्ञ म्हणत होते. तोपर्यंत मातांनी मुलाकडे अशा प्रकारे दुर्लक्ष करण्याचे स्वातंत्र्य उपभोगले. पण प्रयोगांती शास्त्र काही नव्याच दिशांनी प्रगत झाले. पहिल्या 4-2 दिवसातल्या मुलालाही रंग समजतो. एक रंगी वस्तूपेक्षा अनेक रंग लहरींच्या किंवा रंगीत पट्ट्यापट्ट्यांच्या वस्तूंकडे मुलं आकर्षित होऊन पाहत राहते. 1 दिवसाच्या मुलाला वास समजतो. तो गंध त्याच्या मनावर परिणाम करून जातो. ते आता प्रयोगसिद्ध सत्य मानले जाते. विशेष म्हणजे ते मूल अशा रंगाचा, गंधाचा अनुभव घ्यावयास भुकेलेले असते. एक रंगी, एक सुरी, ओक्या बोक्या वस्तूंच्या साहचर्याने मुलांची मानसिक उपासमार घडते. नाहीतर माणूस शिकतो, अनुभव घेतो म्हणजे काय करतो, कसे करतो, तसेच का करतो, कसे करतो, तसेच का करतो, असे अनेक अर्थाने गूढ होतो.
डॉक्टर जोसेफ चर्च हे ख्यातनाम मानसशास्त्रज्ञ म्हणतात की मूल इतक्या अनंत प्रकारे शिकत असते की सर्व प्रकार माहीत करून घेणे हे आजच्या तथाकथित सुसज्ज प्रयोगशाळांना जवळपास अशक्यच आहे. ते शिकत असते, त्याची ती इच्छा दुर्दमनीय असते. एवढे निर्विवाद. पालकांचे काम बाळाला तशी संधी जास्तीत जास्त प्रमाणात जाणीवपूर्वक उपलब्ध करून देणे, शुक्राचार्यांसारखे विश्वज्ञान झारीच्या तोंडाशी जाऊन बसू न देणं. गर्भावस्थेमध्ये असताना अभिमन्यूने श्रीकृष्ण सांगत असलेल्या चक्रव्यूह भेद कथनाला खरोखरीच समजूतदार हुंकार भरला. हे खरे किंवा खोटे देव जाणे, पण अगदी पहिल्या दिवसापासून बाळाला रंगाचे आकर्षण असते. या अवलोकनाच्या सत्यासत्यतेविषयी वाद नाही. बाळाला पाहायला रंजक रंग हवे असतात. त्या रंगीत वस्तू हलत्या फिरत्या असतील तर अधिकच चांगल्या. बाळाच्या खोलीला आकर्षक रंग हवा. पांढरा किंवा फॅशनेबल म्हणून पांढऱ्याच्या जवळपासचा नको. खोलीच्या भिंतीवर चिमण्या कावळ्यांची, पोपट मैन्यांची, गुरा वासरांची, हरिण पाडसांची, ससा शहामृगाची, मोर लांडोरीची शक्य तेवढी चित्रे असतील तर उत्तमच. यातले महाग किंवा अप्राप्य असे काहीच नसते. घराघरातल्या रद्दीतून सुद्धा अशा रंगीबिरंगी रत्न सहज शोधता येतात. नाना प्रकारचे कोन साधून बाळाचे सहज लक्ष जाईल अशी ती भिंतीवर अडकवता येतात. बाळाचा पाळणाही ध्रुवपदासारखा एका जागी अढळ असू नये. खोलीतल्या खोलीत, घरातल्या घरात त्याची जागा 2-4 दिवसांनी बदलली तर बाळाला तेच घर नित्य नवे दिसू शकते. अगदी पहिल्या 8-15 दिवसातच त्याला खिडकी पलीकडचे जग दाखवायला कोणतीच हरकत नाही. ते दर्शन अर्थातच बोलके हवे. माता मुखाने त्या दृश्यांचे धावते वर्णन करू शकेल. त्या शब्दांचा उच्चार स्पष्ट हवा. स्वरही तसाच कोमल मृदू असावा. मूल पाळण्यात रडत असता, खांद्यावर घेतले असता त्या अवस्थेत जरा इकडे तिकडे केले असता रडणे थांबते, कारण त्याच्या मनाचे रंजन सुरू झालेले असते. मेंदूची वाढ होते. ती अतिशय सुखदायी असते. मूल मान धरू लागते की त्याला कडेवर पाठुंगळे घेणे चांगले. अडाणी समजल्या जाणाऱ्या काही भटक्या जमातींमधल्या स्त्रिया लेकराला साध्या वस्त्राचे काय सुरेख सिंहासन बनवून देतात. आईचे हात मोकळे असतात. मूल टकाटका सगळीकडे सर्व काही पाहू शकते. थोडा तपास केल्यास तशा पाठीवर घ्यायच्या दणकट पिशव्या मिळू शकतात किंवा घरच्या घरी तयारही करता येतात. उद्देश हा की जग नव्याने पाहणाऱ्या बाळाची दृष्टी, क्षितिजे संकुचित राहू नयेत. त्याचा विस्तार सतत वाढत राहावा. विश्वास बसणार नाही, पण भाषा ज्ञानाचा प्रारंभ आयुष्याच्या काही आठवड्यांच्या आतच सुरू होतो. मातेने बाळाशी शक्य ते अर्थपूर्ण संभाषण मात्र करायला हवे. सकाळी त्या स्वारीला जागे करताना, त्याच्या पोटोबाची व्यवस्था करताना, कपडे लत्ते बदलताना, बाळाला खेळवताना, झोपवताना कितीतरी बोलण्यासारखे असते. त्या प्रत्येक वेळेचा स्वर अगदी जाणीवपूर्वक निराळा हवा. मानू नका, पण अशा परिस्थितीत बाळ तुमच्याशी बोलत असते. भूक लागली, काही दुखले, खुपले, कंटाळा आला, अशा बाळाच्या अनेक भावभावना त्याच्या स्वरांमधून, कटाक्षांमधून चतुर माता सहज ओळखू शकते. हा प्रयोग करून पाहाल तर बाळ नेहमीच्या मानाने कितीतरी लवकर स्वरोच्चार करू लागलेलं दिसेल. त्याच्या मुखावाटे कोणताही मूलभूत उच्चार जीवनाच्या त्या प्रारंभकाली होऊ शकतो. भाषा शास्त्रज्ञ सांगतात की जगातील कोणतीही जिवंत भाषा बोलवण्यास लागणारी तयारी अशा बालमुखामध्ये पहिल्या वर्षभरातच निसर्गतः सुसज्ज असते. क्रमशः बाळ मग मातेच्या भाषेला उपयुक्त तेवढाच स्वरसंभार ध्यानात धरते आणि बाकीचा फापट पसारा विसरून जाते. पण पहिल्या वर्षभरात बालमुखातून जे निघते ते पुढे प्रौढपणी भाषा कोविद व्हावयाचे ठरवल्यानंतरही
त्या पहिल्या सहजतेने किंवा कौशल्याने निघत नाही, अशी त्या क्षेत्रातील तज्ञांची साक्ष आहे. काहीतरी आवर्जून सांगण्याकरता जणू काही बाळ विशिष्ट आवाज काढत असते. अर्थ असो नसो त्याच्या त्या प्रयत्नाला जबाब मिळण्यानेच त्याला समजते की भाषा हेच विचार विनिमयाचे साधन आहे. बाळाला गंमत म्हणून त्याच्यासारखाच आवाज काढून दाखवावा, त्या चमत्कारिक ते आनंदित होईल, पण या प्रकारची सारखी सारखी पुनरावृत्ती मात्र नको. बाळाशी बोलताना नित्याची शुद्ध संस्कारयुक्त भाषाच हवी, कारण बाळाला तुमच्या उदाहरणाने ती भाषा शिकायची असते. बाळासाठी गाणे म्हणण्यात कसला आला आहे संकोच? तो दूर करताच येण्याजोगं नसेल तर त्याला ध्वनिमुद्रित संगीत तरी ऐकावं. संगीत हा प्रेमाचा चिंबनचारा आहे, असे काहीसे आंग्ल नाटककार शेक्सपियर म्हणाला होता, ते खोटे नाही. एका बालशास्त्रज्ञाने हा संभाषण प्रयोग स्वतःच्या घरूनच करू पाहिला. आपल्या लेकीशी खेळताना, तिची देखभाल करताना ते माता पिता तिच्याशी सतत काही ना काही बोलत राहिले. वस्तू दाखवायची आणि त्या वस्तूंचा नामोच्चारही करायचा. आश्चर्य असे की वयाच्या 7व्या-8व्या महिन्यातच त्यांची लेक 5-25 शब्द सहज उच्चारू लागली. वर्षभरातच ती संख्या 100वर गेली आणि नंतर महिनाभरातच दुपटीने वाढली. 1.5 वर्षांची असताना 7-7, 8-8 शब्दांची अर्थपूर्ण वाक्य तिला बोलता येऊ लागली. पहिल्या वर्षाच्या वाढदिवसाला मूल सामान्यपणे आकारांत 4-2 शब्द बोलते. 1.5 वर्षाच्या वयाला ती संख्या जेमतेम 10-15 पर्यंत जाते. दुसऱ्या वाढदिवसाच्या सुमारास ती संख्या 250-300 पर्यंत जाते. पण शब्द बहुधा निरर्थक आणि अस्पष्टच असतात. आईला सुद्धा ते प्रयत्नपूर्वक समजावून घ्यावे लागतात. वर सांगितलेली बालिका मात्र 2 वर्षे वयाला लहान सहान पुस्तक वाचू शकेल किंवा वाचू लागले. तिचे वडील सांगतात की हा दैवी चमत्कार नाही, पूर्वजन्मीचे सुकृत तर नव्हेच नव्हे, हे सगळे तपश्चर्येचे प्रयत्नांचे फलित आहे. कोणतीही माता पिता हा उपक्रम करू शकतात. आपल्या अपत्याची बुद्धिमत्ता वाढलेली पाहण्याचा आनंद लुटू शकतात. शारीरिक हालचाल हे बालमनाचे हर प्रकारचे अनुभव साठवण्याचे, ज्ञान संपादनाचे फार मोठे साधन आहे. हातापायांच्या हालचालींपायीच अनेक संवेदना मुलांच्या मेंदूपर्यंत पोहोचतात. त्या संवेदनाचे अन्वयार्थ लावले जातात. कान, नाक, जिव्हा, डोळे या इंद्रियांनी मेंदूकडे धाडलेल्या माहितीची या केवळ चलनवलनापायी प्राप्त झालेल्या माहितीशी सांगड घातली जाते. नवजात अर्भक केवळ स्वतःच्या आणि मातेच्या शरीराच्या विशिष्ट हालचालींच्या उभारणीशी संबंध जोडू शकते. कालांतराने हा स्पर्श आणि केवळ मातेचे दर्शन यांचे संबंध त्यांच्या मनात दृढ होतात. मग नुसते पाहणे पुरते. काही प्रसंग मात्र केवळ दर्शन अपुरे ठरत असावे. लहान मुलांचे कशाला, अगदी मोठी माणसं कापडाची पसंती केवळ डोळ्यांनी कोठे करू शकतात. त्यांनाही पोत पाहावासा वाटतो. खरेदीच्या निर्णयापूर्वी वस्तू प्रत्यक्ष हातात घेऊन अनुभवायची वाटते. चलनवलनाचे हे माध्यम मुलांना मुक्तपणे वापरता यावयाचे तर घरात त्यांना स्वैर संचार करता यावयास हवा. त्यांनी काही नासधूस केली तर ते सुसह्य मानता आली पाहिजे. एवढेच नव्हे तर त्यांना तशी नासधूस करता येईल अशी योजनाबद्ध तरतूद असली पाहिजे. गव्हात डाळ मिसळावी, तांदूळ बाजरी एक करावी, त्यात पाणी ओतावे. ह्या उपद्व्यापायी जेरीस आल्यासारखे होते खरे, पण वस्तूस हात लावणे हेच ज्ञान संपादनाचे माध्यम असल्यावर मुलाने तरी काय करायचे? बारकाईने पाहाल तर ध्यानात येईल की हिवाळ्यामध्ये जन्मलेल्या मुलांना गुरफटून ठेवावे लागते. त्यामुळे त्यांच्या हातापायांच्या हालचालीमध्ये मर्यादित राहतात. समोरचे खेळणे त्यांना चटकन पकडता येत नाही. त्या मानाने उन्हाळ्यात जन्मलेली मुले ती कला आणि पर्यायाने तज्जन्य ज्ञान लीळा आत्मसात करू शकतात. मुलांवर लक्ष ठेवून दिवसाकाठी अनेकदा त्यांच्या हातापायांची लयबद्ध क्रमवार हालचाल घडवून
अशा हालचाली घडवून घेऊन ती ही उणीव भरवून काढता येते. समोर टांगलेले खेळणे त्याला धरावयास शिकवले पाहिजे. या सर्व सूचना खूप शास्त्रशुद्ध अनुभवसिद्ध असल्या तरी निरर्थक वाटण्याजोग्या आहेत. कारण या सूचनांची अंमलबजावणी आणि पुढे जाता मुलाच्या बुद्धिमत्तेमध्ये घडून येणारी वाढ यातला कार्यकारण संबंध पालकांच्या सहज लक्षात येण्याजोग्या नाही. याच्या उलट खाद्यपदार्थांच्या रेलचेलीतून मूल सुदृढ झाल्याचा पडताळा पालकांनाच काय शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही पाहता येतो. बुद्धिमत्ता किंवा तिचा अभाव प्रकट व्हावयास त्या मनाने पुष्कळ वेळ लागतो. समाधानाची गोष्ट एवढीच की निसर्गतः बाळाला हे सगळे प्रिय असते. भाषा नाही म्हणून ते तो आपल्या पालकांना सांगू शकत नाही. विविध प्रकारची खेळणी हवीत, नाना प्रकारचे स्पर्श हवेत, त्याचबरोबर दिसेल ते तोंडात घालण्याच्या माझ्या सवयीकडे तुमचे सक्त लक्ष हवे. हे बाळ कसे सांगणार? पालकाने ते समजून घ्यायचे असते. अगदी 5व्या-6व्या महिन्यापर्यंतची मुले नेत्रपल्लवी करपल्लवीने सुचवतात की खेळाचा अमुक प्रकार मला आवडला आहे, तो पुन्हा करा. डोक्यावर साधे फडके घेऊन बुआ केले तरी मुलं किती खदखदून हसते. पहिल्या 6 महिन्यातच जेवढा म्हणून लहान मोठ्या अनुभवांची साठवण मनात होईल तेवढे बालमन नव्या अनुभवांसाठी उत्सुक बनते. त्याची ज्ञान साधनेची भूक वाढते. त्या वाढत्या शुद्धेला शांतीचे मार्गही सापडतात. इच्छा आणि तृप्ती यांच्या ह्या अशा रहाडग्यावरच बुद्धिमत्तेचे सूत निघत राहते. हे सनग उत्तरोत्तर मूल्यवान बनत जाते. मूल 6 महिन्यांचे होऊन बसू लागले की त्याचे आणखीनच नवे नवे छंद सुरू होतात. पहिला छंद म्हणजे वस्तू हातात घेऊन ती टाकून द्यायची. जवळच्या माणसाने ती उचलून हातात द्यावी असा अबोल हट्ट धरायचा. पण या छंदामागे मोठी अनुभव साधना कळत न कळत घडलेली असते. हाताच्या बोटांची हालचाल आणि खेळण्याचे तेथून सुटून खाली पडणे याचे नेमके गणित काय असावे याचा मूल शोध घेत असतं. गुरुत्वाकर्षणाचा शोध लागल्याने न्यूटनला झाला नसेल एवढा आनंद त्या खेळाने मुलांना होत असतो. खेळण्याच्या प्रकारांमध्येही त्याला वैविध्य हवेसे वाटते. हा खुळखुळा वाजतो कसा काय बुवा, भांडे उघडे केले की पाणी कसे काय सांडते, रबराची चिमणी तिच्या पोटाला चिमटा काढला की चिवचिव कशी काय करते, अशा 1 ना 2 शेकडो शंका त्या बालमनाला जेवढ्या अस्वस्थ तेवढ्याच आनंदितही करीत असतात. कारण ते सगळे ज्ञान त्या मेंदूची वाढ करवित असतं. याच वयात मऊ अंगाचे एखादे अस्वल किंवा तसलीच बाहुली तिच्या स्पर्शामुळे म्हणा किंवा एकंदर रूपामुळे म्हणा प्रिय होताना दिसते. मुलाचे रांगणे हे त्याच्या मेंदूच्या वाढीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असते. थोडा संकोच सोडून रांगून पहा. नेहमीचे घर तुम्हाला एकदम बदलून गेलेले दिसेल. रांगत रांगत जेवणाच्या मेजाखाली खुर्चीखाली जावे तेव्हा कोठे खुर्ची, मेज, कोच या वस्तू नेमक्या काय आणि कशा आहेत याचा बोध होतो. केल्याने देशाटन, बुद्धिमत्तेत भर पडते. मनुजा चातुर्य येते म्हणतात, ते उगाच नसावे. चालण्याआधी रांगणे आवश्यकच. मूल आधी चालू म्हणेल तर त्याला शक्यतो प्रथम रांगायलाच प्रवृत्त केले पाहिजे. सध्या वॉकर नावाचे एक उपकरण बाजारात आलेले आहे. पण मूल रांगू लागल्याशिवाय ते उपकरण घरात आणताच कामा नये. हात आणि गुडघे यांचा क्रमशः वापर करून ठीक रांगणाऱ्या बालकाच्या मेंदूची वाढ फरफटत पुढे सरकणाऱ्या मुलापेक्षा चांगली होते असं डॉक्टर लुईस जेकब यांचे मत आहे. ते म्हणतात की रांगताना डावा हात पुढे येईल त्याच वेळी उजवा पाय म्हणजे गुडघा पुढे टाकाव्यास मुलाला प्रयत्नपूर्वक शिकवले पाहिजे. मुलांना पोटावर निजावायची सवय लावली की लवकर रांगू लागतात. जेकब यांच्या मते रांगण्याच्या क्रियाशी आयक्यूचा घनिष्ठ संबंध आहे. रांगणारे मूल घरात स्वाभाविकपणेच गोंधळ माजवते.
नको त्या वस्तूंना हात लावते, मोडतोड करते. मोठी माणसे अशा प्रसंगी खेकसतात. सौम्यच का होईना पण हातावर चापट मारतात. हातातल्या वस्तू नुसत्या काढून घ्यायच्या ऐवजी धसमुसळेपणाने हिसकावून घेतात. धोक्याच्या वस्तूंपासून मुलांना सांभाळले पाहिजे हे तर खरेच, पण त्यांना असा वृत्तीभेदही करता कामा नये. मुलांची चौकस वृत्ती हा गुन्हा ठरला तर मग काय ज्ञान साधना संपली. शिस्त लावणे निराळे आणि निरुत्साह करणे निराळे. थोरांच्या नकारात धाक असावा, पण याच वेळी डोळ्यांमध्येही स्पर्शांमध्येही तेवढीच माया असावी. असा नकार लवकर पथ्यकर ठरतो. मुले राष्ट्राची संपत्ती वगैरे बोधवचनाच्या समाजामध्ये प्रसार झाला असला तरी मुलांच्या सोयी गैरसोयी ध्यानात घेऊन बांधलेली घरे अद्याप अस्तित्वात यावायची आहेत. आज ती बांधणी वयस्करांच्या आवडीनिवडीनुसार बांधली जातात. म्हणूनच मुलांना पालकांच्या मर्जीनुसार कोंडवाड्यात राहावे लागते. पहिल्या वर्षाच्या उत्तरार्धात मुलाला कार्यकारण भाव पुष्कळसा प्रमाणात समजू लागतो. त्याला आई वडिलांची पावले वाजल्याची ओळखता येते. दवाखान्याची पायरी चढताच गळा काढावा हे त्याला समजते, कारण गेल्या खेपेस टोचताना दुखलेले होते. त्याला पदार्थांची नावे, पदार्थ यांचे नाते समजते. व्यक्तींना, पदार्थांना नावे असतात हे एकदा समजले की तो समज वाढवण्याचा छंद मुलाला अल्पशा प्रयत्नाने लावता येते. याकरिता घरातल्या सर्वांचे सहकार्य असेल तर मुले झपाझप शिकतात. मूल सामान्यपणे 10 महिन्यांचे असताना त्याच्या डोळ्यापुढे धरून चित्रांचे पुस्तक त्याला वाचून दाखवायला हरकत नाही. किंबहुना या प्रयोगशाळेत त्याच्या मनात पुस्तकांविषयी कायमची आवड निर्माण करता येते. मुलांनी हाताळावीत अशी पुस्तकं सुदैवाने आपल्याकडेही मोठ्या प्रमाणात आता मिळू लागलेली आहेत. शिवाय पुस्तकांशी मातापित्यांची म्हणजे सर्वात प्रिय व्यक्तींचा आवाज निगडीत होऊन राहणं याप्रती भाग्याची गोष्ट कोणती. वर्ष संपत आले तरी वस्तू आपटणे, फेकणे, उचलणे, उंचावरून सोडून देणे, ढकलणे, ओढणे हे प्रकार चालूच असतात. बारकाईने पाहाल तर ध्यानात येईल की हे सगळे आता पुष्कळच बुद्धिपुरस्सर घडते. आपण काय केले असता, काय झाले असता हा काहीसा विचार या सुमारास सुरू झालेला दिसतो. अंगठा आणि त्याजवळचे बोट यात धरून लहान सहान वस्तू उचलता आली यातच मुलाला काहीतरी अपेक्षित पण विलक्षण घडून आल्यासारखे वाटते. चलनवलन, दर्शन, स्पर्श या निमित्ताने पोचलेल्या संवेदनामुळेच मेंदूच्या कार्याची वाढ होते असे प्रथमदर्शनीच सांगितले. या संवेदना संख्या आणि विविधता या दृष्टीने जेवढ्या अधिक तेवढा मुलाचा मेंदू नवीन ज्ञानास सामोरा जाव्यास व ते आत्मसात कराव्यास समर्थ होत असतो. पहिल्या वर्षाच्या वाढदिवसानंतर मूल बहुधा कशाला तरी धरून उभा राहू लागते. त्यानंतरची क्रिया आपली आपण पावले टाकण्याची. अशा प्रसंगी बहुधा मुलाच्या हातात काहीतरी वस्तू असतात. वस्तू त्याला तोल सावरायला मदत करतात. चालता येणे हा मानवी जीवनामधला खरोखरीच मोठा चमत्कार असतो. बहुधा ही पहिली पावले टाकल्यानंतर मुलाचे शारीरिक परावलंबित्व जणू काही संपते. त्याचबरोबर एक प्रकारचा विलक्षण एकाकीपणा येतो. जागा तीच, फक्त रांगावायच्या ऐवजी चालवायचे. अर्थात हा प्रसंग मोठेपणी कोणालाच आठवत नसतो. कल्पनेनेच ते चित्र उभे करता आले तरच पाहायचे. जेमतेम पोहायला शिकल्यानंतर उंचावरून पाण्यात पहिली उडी मारताना काय वाटत असेल? सायकल, स्कूटर किंवा मोटर शिकून झाल्यानंतर कोणाचे साह्य न घेता पहिला प्रवास कसा वाटत असेल? माझ्या मते या प्रत्येक प्रसंगी काही चमत्कारिक अर्थाने एकलेपण जाणवते. जबाबदाऱ्याची जेवढी सुखद तेवढीच भयप्रद जाणीव मन भरून टाकते. गांधीजींची एकलाच चलो रे अशी काहीशी घोषणा होती. तिचे खरे स्मरण याच निमित्ताने घडावे. पण ही स्वतंत्र चालच त्याच्या व्यक्तिमत्वाची जाणीव करून देते.
या स्वातंत्र्याचा कैफही चढतो. ऐट अशी असते की जणू काही 2 पायांवर चालण्याचा विक्रम आपणच प्रथम करून दाखवला. हे असले खरे खोटे अहंकारच माणसाला स्वतःच्या प्रेमात पाडतात. मग एकच नाद, आपल्याला साधला तो विक्रम पुन्हा पुन्हा करून पाहण्याचा, इतरांना दाखवण्याचा. एका अंगाला ही अशी व्यक्तिमत्वाची जाणीव निर्माण होत असताना बालकाला काही वळण लावावे, स्वच्छतेच्या सवयी जडवणे अगत्याचे असते. मूल काय वाटेल त्या वस्तू खेळायला म्हणून घेते आणि त्यातल्या कित्येक गलिच्छ असतात, आरोग्यदृष्ट्या अपायकारक असतात, त्या त्याच्या जवळून दूर कराव्या लागतात. नेमके याच वेळी काही मनावेगळे घडले की खटके उडू लागतात. मुलाला सांभाळून घेणे अशक्य असले तरी ते काम सोपे नसते. पहिल्या वर्षाच्या अखेरी सुद्धा हातातला गंजलेला खिळा काढून घेऊन त्याऐवजी एखादा चमचा किंवा दुसरे काही दिले तरी चालत असे. पण आता तो खिळाच हवा असतो, कारण आता वस्तूंना वस्तू म्हणून महत्व आलेले असते. शिवाय 1.25 वर्षाचा तो काळ आईशी असा काही एकरूप झालेला असतो की मूल तिच्या वेगळा विचार सहसा करीतच नसे. 2 तंतुवाद्य एकसारखी जुळावीत असा तो मनोमेळ असतो. 2ऱ्या वर्षात हे सर्व पालटते. मुलाला स्वतंत्र शारीरिक अस्तित्व निर्माण होते. मौज अशी की आई किंवा मोठी माणसे नको करू म्हणतील ते करण्यातच धन्यता वाटू लागते. नाही नाही ची भाषा सुरू होते. पण प्रचलित सत्तेविरुद्ध हेतुतः बंड वगैरे असा काहीच प्रकार नसतो. वाढत्या वयोबरोबरची ती एक अपरिहार्य घटना असते. वडील माणसांनी ती मनावर न घेता त्यातूनच युक्तियुक्तीने कलाकलाने मार्ग काढायचा असतो. कारण त्या नकारालाही फारसा खोल अर्थ नसतो. अंघोळ करीत नाही असे म्हणत असताना थोडासा विषय बदलीत कपडे काढलेले असतात. पालकांनी अशा वेळी फक्त त्या बंडखोरीचे रडारडीत रूपांतर घडू न देता नवे विधायत वळण लावण्याचा संयम दाखवायचा असतो. दाखवीत असतानाच अनुभवाचे एक एक नवे पान त्या बालकाकरिता उलटायचे असतात. ती पानांची यादी कल्पक पालक कितीही वाढवू शकतो. पार्कमध्ये जाऊन तिथल्या तिथे एक एक वस्तू पाहण्यात हाताळण्यापर्यंत सारे शिक्षणच असते. वारंवार शाबासकीचे शब्द उच्चारित नवनव्या जागृतीचे बाळलेने त्या छोट्याशा तनमनावर चढवीत राहायचे असते. प्रारंभ कोठे झाला? नव्या जगात आल्यानंतरची झोप संपायची असते. नव्या जगाशी संबंध पोटोबा भरण्यापुरताच होतो तेथून. त्या काळातही इंद्रियजन्य जाणीवा नव्हत्या असे नाही, पण नेणीव नव्हती. विचक्षणा तर शून्यच होती. मन होते ती एक कोरी पाटीच होती. काही लिहिले गेले तरी टिकत नव्हते, म्हणजे स्मृती नव्हती. एकमेकात गुंतलेल्या अनेक भल्या भुवा गोष्टींचे तो एक अंधारा गोंधळ होता. त्या काळात भूक भागताच भवतालचे सर्व काही विसरून झोपेच्या अधीन होण्यातच सुख होते. पण 1.5 वर्षाच्या काळात ते कितीतरी पालटले. राग लोभाची अल्प का होईना ओळख झाली. हर प्रकारची दमछाक आली. पण बाळ दमते शिंते म्हणजे काय? नाव नको. इंद्रियजन्य सुखाचा एकदा परिचय झाल्यानंतर मुलाला निद्रेच्या निराकार अंधारात जावायला स्वभावताच नकोसे वाटते. डोळे मिटत असतात, पण पोटातून भयही वाटत असते की असा अंधार काय व्हायला लागला? दिसणाऱ्या गोष्टी अशा दिसेनाशा का व्हायला लागल्या? ही मोठी माणसे तरी कशी चमत्कारिक पहा, खुशाल डोळ्या देखत हे सगळे अंधारात बुडू देतात आणि वर म्हणतात, चला मिटा आता डोळे, आधी मधी कोण झोपी जाते पाहू. तेवढ्यात नव्याने विकसित होऊ पाहणारे व्यक्तिमत्व तात्कालिक विश्रांतीच्या गिरीकुहरातून ओढून नेणारी झोप येतेच. अशा तऱ्हेने आपण 5वा अध्याय वाचलेला आहे. धन्यवाद. आणि पुढील टप्प्यांमधून हळूहळू पुढचे अध्याय देखील बघूयात.